नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील दिनांक मे 20 देशभरातील औषध विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी आज मे 20 रोजी ऑल इंडिया केमिस्ट्स बंद आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील औषध विक्रेत्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे की सध्या ऑनलाईन माध्यमातून औषधांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे स्थानिक फार्मसी व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे। तसेच काही औषधांच्या विक्रीवर शासनाकडून निर्बंध लादले जात असल्याने फार्मसी चालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। केमिस्ट संघटनांच्या मते ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता वाढते आणि रुग्णांच्या आरोग्याशीही धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे शासनाने ऑनलाईन औषध विक्री त्वरित बंद करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान या बंदमुळे अनेक ठिकाणी रुग्णांना औषधे मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागला। अत्यावश्यक औषधांसाठी नागरिकांची धावपळ झाल्याचे चित्र दिसून आले। शासनाने रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन तसेच फार्मसी व्यावसायिकांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी ऑल इंडिया केमिस्ट संघटनेकडून करण्यात आली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार कैलास घरडे, क्राईम रिपोर्टर, नागपूर। आज आपण आलेलो आहोत नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका येथे आलेलो आहोत। कुही तालुका मांडर शहरामध्ये आपण आलेलो आहोत। इथं नागपूर तालुक्यामध्ये आज ऑल इंडिया केमिस्ट बंद म्हणजे आपण ग्रामीण भाषेमध्ये मराठी भाषेत म्हणायला गेलं तर फार्मसी बंद म्हणून आज येणार फार्मसी बंदचं आव्हान दिलेलं आहे। पण त्यांचं काय मत आहे आपण आज जाणून घेऊ। मी कुही तालुका केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनच्या सदस्य या नात्याने सांगू इच्छितो। केंद्र सरकारच्या विरोधामध्ये पूर्ण भारतभर केमिस्टचे दुकान आज बंद आहे। त्यांचे कारण असे की ज्या ऑनलाईन विक्रीची परमिशन गव्हर्नमेंटने दिलेली आहे त्या ऑनलाईन विक्रीच्या विरोधात हा बंद आहे आणि याला पाठिंबा पूर्ण ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन आणि नागपूर जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून हा बंद पुकारण्यात आलेला आहे 24 तासाच्या। यामध्ये जी ऑनलाईन विक्री औषध येत आहे ती विदाऊट डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनने येत आहे। त्यामुळे रुग्णाच्या जीवाला त्यांना धोका होऊ शकतो। त्यामुळे यांच्या विरोधात हा बंद पुकारण्यात येत आहे। यामध्ये तरुण पिढीला ज्या नशेच्या औषधी आहेत त्या मुबलक दरात आणि जेव्हा 24 तास मिळत आहे त्यामुळे युवा पिढी ही नशेच्या आहारी जात आहे। तसेच काही प्रमाणामध्ये अबॉर्शनच्या किट पण मिळत आहे आणि त्यामुळे सगळं अव्यवस्थित झालेलं आहे। त्यांचे म्हणणं आहे की जे ऑनलाईन औषधी वगैरे येतात ते तरुण पिढी ते वापरत आहे आणि त्याच्यापासून तरुण पिढीमध्ये वेगळं वातावरण तयार होत आहे। आणखीन तुमचं काय म्हणणं असेल? कॉर्पोरेट डिस्काउंट आहे ते तुम्हाला वेट लॉस झाले हे झाले डिस्काउंट देतात ते बंद व्हायला पाहिजे। कारण आम्हाला तेवढं डिस्काउंट नाही, आम्हाला जेवढी मार्जिन तेवढी नाही। आमची मार्जिन फक्त 15 ते 20% आहे। त्या 30-30% डिस्काउंट ते करून देतात, त्यामध्ये स्टुडिओ स्टॉकचा समावेश होऊ शकतो। त्यामुळे आमची ती मागणी आहे की डिस्काउंट होत शकतो। ठीक आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज कैलास घरडे, नागपूरच्या. ठीक आहे।